नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय भूसंपादनाविषयी. अण्णा रिटर्न्स भूसंपादनाच्या अनुषंगाने सध्या जे वातावरण सध्या पेटलेलं आहे आणि अण्णा हजारे असं म्हणतायत की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. भूसंपादनाच्या अनुषंगाने एकूण जो काही विचार केला जातोय त्या विचारामध्येच काहीतरी दोष आहे अशा अंगाने आता अण्णा हजारे बोलतायत. आणि आम आदमी पक्षाचे रवी श्रीवास्तव आता आपल्यासोबत आहेत. आम आदमी पक्ष हा अण्णा हजारेंच्या आंदोलनामधूनच एका अर्थानं पुढे आलेला असा पक्ष आहे आणि अण्णा हजारेंचं आत्ता आंदोलन सुरू झालेलं आहे. अण्णांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं तुमची आम आदमी पक्षाची काय भूमिका आहे आणि एकूण भूसंपादनाबद्दल तुमचं काय मत असणार आहे? बिल्कुल, मैं आपको स्पष्ट करना चाहता हूं कि आम आदमी पार्टी की जो शुरुआत हुई थी वो अन्ना आंदोलन से ही हुई थी. तो अन्ना जी तो हमारे मार्गदर्शक हैं, हमारे प्रेरक हैं और उन्होंने ही हमें रास्ते पे चलना सिखाया. तो जैसा आपने बताया है, ये जो लैंड एक्विजिशन बिल है इसका हम पहले दिन से, जो अभी ये जो इन्होंने स्वरूप चेंज करा है, इसका हम पहले दिन से ही विरोध कर रहे हैं. और आप लोगों को शायद इसकी जानकारी भी मिली हो कि 5 जनवरी को आम आदमी पार्टी ने पूरा देशव्यापी आंदोलन लैंड एक्विजिशन बिल के विरोध में, ऑर्डिनेंस के विरोध में किया था. क्योंकि ये ऑर्डिनेंस जो है वो बेईमानी है, वो सरकार की खराब नीयत का सबूत है. जो आप देख रहे हैं कि जिस तरह से मोदी जी सिर्फ कैपिटलिस्ट को सपोर्ट करना चाहते हैं और सिर्फ उन लोगों को मदद पहुंचाना चाहते हैं जिन्होंने शायद उनको चुनाव में सहयोग किया होगा, उनकी भरपाई करने के लिए वो इस तरह का काम कर रहे हैं कि जो गरीब लोगों की जो जमीन है उसको हड़पा जा रहा है. मैं इसमें 2 मुद्दे आपको बताना चाहूंगा. आपके विद्वान पैनल ने पहले भी डिस्कस कर लिए हैं, मगर 2 मुद्दे मैं आपको बताना चाहूंगा जो आखिर में है कि उसमें ये लिखा हुआ है कि अगर 5 वर्ष तक जो जमीन अक्वायर की गई है, अगर उसके ऊपर काम शुरू नहीं होता तो वो जमीन सरकार वापस ले लेगी. इन्होंने उस क्लॉज को भी हटा दिया उसमें से. और इसके अलावा जो सरकारी जो लोग शेतकरी या जिनकी जमीन ली जा रही है, अगर वो कोर्ट में जाना चाहते हैं तो सरकार ने वो ऑप्शन भी खत्म कर दिया है कि पहले सरकार को बताओ और उसके बाद अगर सरकार अनुमति देगी तो कोर्ट में जाओ. मतलब एक तरीके से बिल्कुल गैग कर दिया है, बेजुबान कर दिया है कि गरीबों की जमीन छीन लेंगे किसी भी कीमत पर. यह ऑर्डिनेंस का हम दिल से विरोध करते हैं. और जैसा आपने बताया है, अन्ना जी के साथ आज अरविंद जी की महाराष्ट्र सदन में दिल्ली में बैठक हुई है और अरविंद जी ने स्पष्ट रूप से कहा है कि हम इस मुहिम पर बिल्कुल अन्ना जी के साथ हैं, उनका पूरा सहयोग करेंगे और हम फिर देशव्यापी आंदोलन करेंगे इस गलत बिल के खिलाफ में. बरोबर. रत्नाकर महाजन आत्ता आपल्यासोबत आहेत. रत्नाकर महाजन, खरं म्हणजे आत्ता एकूण एक शक्यता अशी दिसते की सरकारची कोंडी करण्याचा इरादा विरोधी पक्षांचा आहे. पण मुळामध्ये काँग्रेस खरोखरच त्या पवित्र्यामध्ये आहे का किंवा काँग्रेसकडे ती क्षमता आहे का? म्हणजे विरोधक म्हणून ज्या सक्षमतेनं कोंडी करायला पाहिजे सरकारची किंवा ज्या सक्षमतेने विरोध करायला पाहिजे तेवढी सक्षमता आता काँग्रेसकडे आहे का? कारण तुमचे राहुल गांधी आता एक आठवड्याच्या सुट्टीवर बाहेर गेलेले आहेत एवढं महत्त्वाचं अधिवेशन सुरू असताना. अशा वेळी सरकारची कोंडी करणं काँग्रेसला शक्य होईल का? सरकारची कोंडी करणं हे डावपेचात्मक वर्णन झालं. त्यापेक्षा महत्वाचं भाग असा की हा जो जनविरोधी वटहुकूम काढलेला आहे तो मागं घेण्यासाठी प्रखर विरोध करणं हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून कर्तव्य आहे. त्यात कोंडी करण्यापेक्षा सुद्धा सरकारच्या चुकीच्या इराद्यांना हाणून पाडणं हा खरा उद्देश आहे आणि तो लोकशाहीतला पवित्र उद्देश आहे. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर 21 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा आणि ब्लॉकच्या ठिकाणी या विरोधात निदर्शनं केली. तसंच 9 फेब्रुवारीला सबंध देशभर रास्ता रोकोही करण्यात आला. तो याच प्रश्नावर करण्यात आला. याच्याबरोबर आणखीन 3-4 प्रश्नही होते, पण हाच महत्वाचा प्रश्न होता. त्यामुळं काँग्रेस यावर सुरुवातीपासून आंदोलन करत आहे. त्यामुळं त्याच्यात काही आजच काहीतरी काँग्रेसला साक्षात्कार झालाय आणि काँग्रेस उठली असं काही नाहीये, कारण त्यांनीच केलेला कायदा आहे. त्यामुळं त्या कायद्याशी काँग्रेस पक्षाची आणि युपीएच्या तत्कालीन घटक पक्षांची कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे. त्यामुळं ते सगळे त्याच्या विरोधात आहेत. आता बाकीचे प्रश्न जे काही आहेत त्याची चर्चा सावकाशपणानं करता येईल. त्याच्यात काही आज काही अर्जन्सी काही नाहीये. आज अर्जन्सी या विषयाची आहे, सर्व पक्षांनी मिळून हा वटहुकूम सरकारला मागं घ्यायला भाग पाडलं पाहिजे. आज आत्ताची चर्चा अशी आहे की आत्ता काही ती कोर कमिटी वगैरे जी आहे त्याची मीटिंग होते आणि त्याच्यात काहीतरी तडजोड तोडगा वगैरे काढण्याचा
प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तर ह्याच्यात तडजोड तोडगा वगैरे काय होऊ शकत नाही. एकमेव मार्ग आहे तो वटहुकूम मागं घेणं आणि तो कायदा मुळात संसदेनं जो पास केला तसाच अंमलात आणणं. बरोबर बरोबर. रत्नाकर महाजन, तुमचा मुद्दा पोहोचला. केशव उपाध्याय आता या चर्चेमध्ये आलेले आहेत. केशव उपाध्याय, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. केशव उपाध्याय हे भाजपचे प्रवक्ते आहेत. आत्ता ही सगळी चर्चा केशव उपाध्याय मगापासून अशी सुरू आहे की अण्णा हजारे उपोषणाला बसलेले आहेत. भूसंपादन कायदा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जो अध्यादेश काढला नरेंद्र मोदींच्या सरकारनं, त्याच्या अनुषंगानं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हा जो अध्यादेश आहे तो लोकशाही विरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे आणि हे सरकार एकूण उद्योजकांचं आहे की काय, अशी शंका यावी, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता मला एक सांगा, मुळामध्ये हा अध्यादेश काढण्याची सरकारनं घाई का केली, हा एक मुद्दा आहे. अण्णा असं म्हणतायत की हे सरकार उद्योजकांचं आहे, शेतकरी विरोधी आहे, त्याबद्दल मोदी सरकारची भूमिका काय आहे. आणि आत्ता राज्यसभेमध्ये बहुमत नसताना खरोखरच हा अध्यादेश मंजूर करून घेण्याचं आव्हान भाजप कसं काय पेलणार, काय वाटतं तुम्हाला केशव उपाध्याय? मी सगळ्या प्रश्नांची आपले उत्तर देतो आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या जे आता आपले मान्यवर आहेत त्यांच्याही काही प्रश्नांची उत्तर मला इथे देणं मला आवश्यक वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा मला एक ते आपले एक सुरुवात त्यांनी ज्यांनी केली, अगदी शिवाजीच्या काळापासून त्यांनी आपल्याला घेऊन फिरवून आले. ते सुरुवातीला तुम्ही असा उल्लेख केला होता की एक बॅलन्सिंग काही भूमिका ते मांडणारे ते अभ्यासक आहेत. मला असं वाटलं की ते काही बॅलन्सिंग भूमिका मांडतायत, पण जणू जमीन अधिग्रहण गरजच नसते, आपण शेतीवरतीच जगतो, म्हणजे अशी जी त्यांनी काही सगळी भाषा वापरली, जणू बदलत्या जगाबद्दल म्हणजे काही जाणीव आहे की नाही इथून सुरुवात व्हावी. औद्योगिकरण त्या काही नव्हतं, त्यामुळे स्वाभाविक ते मुद्दे तिथे येत नाहीत. नव्या बदलत्या जमान्यानुसार, नव्या बदलत्या काळानुसार गोष्टी घडत असतात. औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिकरण आलं, हे सगळे नवीन बदलानुसार जग चालत असतं. पृथ्वी उलटी फिरवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, शुभेच्छा आहेत त्यांना, माझ्या मला त्यात काही म्हणायचं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या ज्या आपल्या एक त्या रायगडमध्ये काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ नेत्या ताई आहेत, त्यांनी पण काही मुद्दे मांडले. असं की त्या बोलता बोलता असं म्हणाल्या की आमच्याशी चर्चा करून तो कायदा केला गेला होता, आता त्याला 7 वर्ष लागली होती. आता यांचं दुःख हे आहे का की यामध्ये त्यांची चर्चा केली गेली नाही. खरं म्हणजे रस्ते बांधायचे म्हणजे या अध्यादेशाचा अगदी विचार करूया, मुद्द्यावरती आपण चर्चा करूया, मला बाकी कुठे भर काढायचं नाही. रस्ते बांधायचेच नाहीत का? नॅशनल जे राष्ट्रीय हिताचे प्रकल्प आहेत, जे मिलिटरी सारखे प्रकल्प आहेत, जे अन्य काही विषय आहेत, हे करायचेच नाहीत का? कुठल्याही म्हणजे त्यातली कन्सेंटची जी विषय आहे तो फक्त राष्ट्रीय हिताच्या 5 विषयांसाठी, मग ते मिलिटरी सारखा विषय असेल, ग्रामीण भागातलं इलेक्ट्रिफिकेशन सारखा विषय असेल, अशा ठिकाणी फक्त तो विषय केला गेलाय. बाकी त्याचा कुठेही धक्का लावला गेला नाही. त्याची नुकसान भरपाई कुठेही कमी गेली नाही. आता कन्सेंटचाच विषय काँग्रेसच्या प्रवक्त्याने तावातानी मांडला. एक त्यांना आठवण करून देऊ इच्छितो, काँग्रेस सरकार इथे ज्यावेळी होतं महाराष्ट्रामध्ये, जूनमध्ये जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या सरकारने, म्हणजे काँग्रेस सरकार होतं आता आपल्या राज्यामध्ये, माहिती असेल, त्या सरकारने कन्सेंट कमी करण्याची मागणी केली होती. जी 70% आणि 80% जो अट होती ती 50%पेक्षा कमी आणावी, ही मागणी त्यांनीच केली होती. हे आता अजून फार जुनं नाहीये, फार इतिहासात जायची गरज नाहीये. त्यामुळे उलट या सरकारने आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा की असं काय अडचण आली की ज्यामुळे काही हे लगेच अध्यादेश आणण्याची घाई आली. गेल्या 1 वर्षामध्ये 1 इंच सुद्धा जमीन अधिग्रहित करता आली नाही. उलट हे आत्ताचं जे विधेयक आहे, हे विधेयक शेतकरी विरोधी म्हटलं पाहिजे. आता ह्याच्या मागचं जे काँग्रेसने आणलं होतं ते, कारण ह्याच्यामधून ना अर्धवट ना जमीन अधिग्रहित व्हायची, ना शेतकऱ्यांना मोबदला मिळायचा, ना उद्योग व्हायचा, कशातच काही नाही, घोंगडं भिजत पडलंय. पुढचा मुद्दा, 13 नवीन गोष्टी आम्ही ऍड केल्यात. हायवे इतर जे काँग्रेस सरकारने केलेले नव्हते, त्यामध्ये मेट्रो सारखे विषय आहेत, नॅशनल हायवे सारखे विषय आहेत, न्यूक्लिअर प्लांट सारखे विषय आहेत की ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अशी नुकसान भरपाई मिळत नव्हती, नुकसान भरपाईला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे उलट चांगल्या पद्धतीने या देशाचा विकास तर झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यावेळेचे निकष नियम सगळे ते तसेच असणार आहेत, यात कुठेही बदल केला गेला नाही. बदल इतकाच आहे की त्या ठिकाणी ज्या गोष्टी देशाच्या दृष्टीनं आवश्यक आहेत, आता रस्ता मुंबई गोवा, आता रायगडच्या ताई बसल्यात म्हणून मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही जमीन अधिग्रहण केल्याशिवाय. किती ऍक्सिडेंट होत आहेत जर आपण आठवण करून बघा, का जर जमीनच अधिग्रहित करता येत नाही तिथे अनेक अडचणी त्यामध्ये आहेत. अशा गोष्टी करत बसायच्या का? आपल्या ह्याच्या मिलिटरीच्या जे शस्त्रसामुग्री आहे त्याच्या निर्मितीसाठी काही करायचं नाही का? त्यामुळे अशा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच जमीन अधिक 5 गोष्टी 5 सेक्टरमध्ये. स्वस्तातली घरं ही काय गरिबांसाठी नाही का? हे गरीब विरोधी धोरण आहे का स्वस्तातली घरं मिळणं? या देशातल्या सर्वसामान्यांना घरं मिळावी हा 2022 पर्यंत हा आमचा प्रयत्न आहे. आता त्यासाठी अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जमीन अधिग्रहित करावी लागली तर त्यात अडचण काय? अशा पद्धतीने केवळ राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने 5 गोष्टी वगळल्या तर त्या या सरकारने ते सुद्धा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने केल्यात. त्याच्यावर एवढं अवडंबर माजवायचं काही गरज नाही. उलट
हे आलेलं सरकार शेतकऱ्यांना विधेयकांनी शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे, त्याला कॉम्पन्सेशन मिळणार आहे, त्याला कारण शेवटी त्याला एक लिमिट टाकलेली आहे सगळी त्या विषयामध्ये. त्यामुळे हे याच्यामध्ये Yes, yes. आपण केशव म्हणून उपाध्ये, राजकारण ज्यांना केशव करायचंय उपाध्ये, ते शेतकरी विरोधी तुमचे म्हणू शकतात, सगळे परंतु सगळे अशी मुद्दे वस्तुस्थिती नाही. तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. तुम्ही एका निवेदनामध्ये सगळ्याच उपस्थित पॅनलला आता एवढे प्रश्न टाकलेले आहेत की सगळ्यांना आता उत्तर द्यायचे. सगळेजण बोट वर करतायत.